जय महाराष्ट्र. कशा आहात सगळे बरे आहेत ना. चला आपण जाऊया ट्रेनमध्ये. आपण जाऊया नितीन सातपुत्यांना भेटायला. ठीक आहे. आता गर्दी खूप आहे ट्रेनमध्ये. तर हे ट्रेन सोडून द्या वाटते असं मला वाटते. चला तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल नितीन सातपुते मला भेटले का नाही भेटले ते तुम्हाला सांगते. कारण 2-3 दिवस झालं मी ना त्यांना फोन करते येते म्हणून. आज मी खरंच आले. आता त्या मांजराच्या लांडग्याच्या गतिगत झालं एकदम. चर्चगेटला पोचले आहे. सरांच्या ऑफिसमध्ये चालली. काय झालं माहिती आहे का तुम्हाला खरं सांगू का. 4-5 दिवस झालं सरांना मी फोन करते हां आली म्हणून. आज त्या लांडग्याच्या गतिगत झालं आहे. आज मी खरोखर आली पण सर माझा फोनच उचलत नाही. आता मी 40 चालली त्यांच्या ऑफिसला. कारण कसं आहे गलती माझी आहे. मला हेल्प आता पडला तर चालेल पण मी सरांना भेटल्याशिवाय मग असं विचार केला की आज मी सरांना भेटतेच म्हणते. मग मी चालली सरांना भेटायला. आता भेटतात का नाही भेटतात मला माहीत नाही पण आपण त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊया. तुम्हाला पण ते ऑफिस दाखवते. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. बघा चर्चगेट आहे. ठीक आहे. आता हायकोर्ट जवळ आलेलं आहे. आपण हायकोर्टमध्ये सरांना शोधूया. सर काय फोन उचलत नाहीत. कदाचित सर आतमध्ये असतात कोर्टच्या आतमध्ये म्हणून सर फोन उचलत नाहीत. तर आपण त्यांच्या ऑफिसला जाऊया. आता ऑफिस पण मला कळतं का नाही कळतं मला माहीत नाही पण आज सरांना भेटल्याशिवाय जाणार नाही. ठीक आहे. कारण रोज बोलू म्हणायची मी आज येते उद्या येते. गलती माझी आहे म्हणून एवढं लांब ना तर परत आली. मला आज नाही भेटलं तर उद्या परत मी येणार ह्यांना भेटायला. येणार लगातार येणार आता भेटायला. ठीक आहे. चला पार करत होता ह्या साईडनं म्हणून सगळ्या गाड्या इथं थांबल्या होत्या सगळ्या. तो मोका गेला माझ्या हातातनं. काय झालं सगळ्या त्या गाड्या तिथं पार्किंग होत्या. सिंगल लागला होता तर मी म्हणलं माझी एक कॉमेडी चांगलीच फिल्म म्हणलं. सगळ्या म्हणजे मला रस्ता क्रॉस करायचा होता. त्या साईडला होती मी पलीकडे साईडला. बाबा पडली असती मी बाबा. तर मला रस्ता क्रॉस करायचा होता तर विचार केला होता की फोन बाहेर काढून पटकन दाखवा. बघा सगळ्या गाड्या थांबल्यात पण सिंगल लागला होता मग थोडीशी मजा घ्यावं म्हणलं होतं. ठीक आहे. चला आला हायकोर्ट. बघा तुम्हाला जर हायकोर्टमध्ये जायचं असेल तर ID कार्ड घेऊन जायचं. नाही तर ID कार्ड नसेल तर एंट्री नाही आतमध्ये एकदम. ठीक आहे. मी गेली सरांना शोधायला पण एवढं मोठं कोर्ट आहे त्या एवढ्या मोठ्या कोर्टमध्ये कुठं शोधू तर मी त्यांच्या ऑफिसला जाते. हे हायकोर्ट आहे बघा. ठीक आहे. चला हायकोर्टच्या समोर एक रस्ता आहे. नितीन सातपुत्याच्या ऑफिसमध्ये जायला काही रस्ता आहे. त्या रस्त्यातून सरळ जायचं आणि आगे जाऊन ना टर्न मारायचं. चल तुम्हाला दाखवते एकदम. ठीक आहे. आणि मी आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्सला आहे ना लिंक टाकते. त्यांचं कार्ड पण होती. जर तुम्हाला नितीन सातपुत्यांना भेटायचं असेल ना तर तुम्ही त्या कार्डला हे करा आणि तुम्ही जाऊन भेटू शकता एकदम. ठीक आहे. तर आता आपण इथून सरळ जायचं. ह्या रस्त्याने सरळ जायचं. ठीक आहे. आता मला कोर्टमध्ये तर नाही भेटले कारण मी एवढं कोर्टमध्ये एवढं शोधलं नाही त्यांना पण बाहेरच्या बाहेर बघून आले मी एकदम. तर मला असं वाटतं ते कदाचित ऑफिसमध्ये पण असतात किंवा आतमध्ये पण असतात म्हणून त्यांनी फोन नाही उचलला कारण की त्यांचं काम असं चालू म्हणून नसतं उचलला. पण माझं काम आहे त्यांना भेटायचं. बरोबर आहे का नाही. कारण ज्या व्यक्तीने आपल्या मदत केली तर त्यांना कधीच नाही विसरायचं. बरोबर. आता 3-4 दिवस झालं मी म्हणते उद्या येते आज येते. आज मी खरोखर आली पण सरांना असं वाटलं की आज पण मी खोटंच बोलते म्हणून सर माझ्या राग आला असं सरांना तर म्हणून सरांनी फोन नाही उचलत. पण काय हरकत नाही. आपण जाऊया भेटूया समजा स्वतःहून. ठीक आहे. त्यांचं ऑफिस तुम्हाला दाखवते एकदम. ठीक आहे. हे बघा सरळ जायचं आणि तिथून टर्न मारायचा राईट मारायचा. माणसानं की स्मिता सातपुते तुम्ही नितीन सातपुतेला भेटाय कशाला आला. तुम्हाला एक सांगते नितीन सातपुतेने माझी बेल केली होती. 1ही रुपया न घेता माझी बेल केली होती. माणुसकीच्या नात्याने आपण त्यांना भेटणं हे गरजेचं आहे. बरोबर आहे का नाही. आणि अमित कटारनवले हे माझे आहेत ना आता केस चालवतात. त्यांचं ऑफिस इथं आहे बघा ह्या साईडला. ठीक आहे. आपण जाऊया त्यांच्या ऑफिसला जाऊया. किती माळ्यावर आहे 5 माळ्यावर आहे का किती माळ्यावर मला माहीत नाही. विसरून गेली मी. थांबा तरी विचारते मी तर कुणाला तरी विचारते. मला असं वाटते विचारते एक मिनटं. भेटलं इथं साहेबाला मला माहीत नाही. मला एवढं इंग्लिश वाचता येत नाही तर तुम्हाला मी दाखवते. सरांचे ऑफिस आहे ती 4थ्या माळ्यावर सरांचं ऑफिस आहे. तर इथून जायचं आतमध्ये आपल्याला. इथून बोलला का इथून बोलला. हां इथून बोलला. चला आपण जाऊया 4थ्या माळ्यात लिफ्टने जाऊया. ठीक आहे. तर सरांचं ऑफिस तुम्हाला दाखवते. आता सर बघा दादरमध्ये आहेत. तर सरांनी मला आता त्याचं असिस्टंट भेटले होते सरांचे मला आता. तर सरांचे असिस्टंट बोलले की सर दादरमध्ये आहेत दादरच्या कोर्टमध्ये. तर बघूया आपण इथून थोडंसं त्यांचं ऑफिस तुम्हाला दाखवते आणि मग आपण वाटलं तर सरांना सर लवकर येत असेल ते थांबूया इथं जरा. ठीक आहे. चला आता हे बघा आज सरांचं ऑफिस येत आहे. बघा किती मस्त ऑफिस आहे बघितलं. वाव. बघा हे तुम्ही इथं बसू शकता एकदम. तुम्ही जर भेटायला आला ना सरांना तर आतमध्ये गर्दी असेल ना तर तुम्ही बघा. वाव फिश पण आहे बघितलं. बघा किती नाव चमकते म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की सर किती चमकतात मग. तुम्हाला पाठी दाखवते. नितीन सातपुते. हे बघा
हे सरांची पाटी आहे. हे फिश आहे, इथं बसायचं आहे. तर हे सरांच्या ऑफिसमध्ये जाऊया आपण. हे बघितलं, फोटो काढते हे. चला, हे सरांचं ऑफिस आहे. आपण आतमध्ये जाऊया. बघा, हे सरांचं ऑफिस आहे. सर जाग्यावर नाहीत. हे सरांचं ऑफिस आहे, पण सर जाग्यावरच नाहीत. सर कुठे गेले? दादरला. सरांचा फोनच लागत नाही. मी लई फोन लावले. बिझी. हां, तो फोनमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे. अच्छा, हां, सरांचा फोनमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून. नाही तर सर हमेशा फोन उचलतात. हे बघा, सगळे बाकीचे लोक स्टाफ. सरांची लई मोठी फौज आहे. हॅलो, काय नाव आहे तुमचं? संदीप माने. हां हां, इधर चले गए दादा. घ्या. हॅलो. हां सर, तुम्ही आला नाही, आहेच नाही. आलोय ना ऑफिसमध्ये. कुठे? ऑफिसमध्ये आहेच नाही. मी तो ऑफिसमध्ये आहे. इकडे पण माझं ऑफिस दादरला दुसरं ऑफिस आहे ना. पण मी ह्या ऑफिसमध्ये आले, मला दादाचं माहीतच नाही. नाही दादरचं माहित नाही. हा ते ठीक आहे, पण मी आहे ना दादरला. काम चालू आहे आमचं. छोटी कुठं असते म्हणजे. पण मला कसं कळणार? मला कसं कळणार? मग 2 स्टेशनच्या बाहेरच आहे. अच्छा ठीक आहे, मी येते दादरमध्ये मग. हा. ओके ओके. किती वेळ? टाईम लागेल आता इथून यायला पण ना मला. हो चालेल. ठीक आहे. हां, ठीक आहे. सरांचा इथला पत्ता सांगा. ठीक आहे. बघा, तुम्हाला जर आहे ना चर्चगेटला यायचं असेल ना, तुम्ही आहे ना सरांचा पत्ता ऐका. हो, इथे आहे दादा, चला बसा. बघा, हे आपले वकील दादा आहेत, म्हणजे वकील सर आहेत. आणि हे पण दुसरे दादा. तर ते तुम्हाला पत्ता सांगतात. मला एवढा पत्ता सांगता नाही आलं, पण हायकोर्टच्या समोरची गल्ली पण सरळ यायचं, ते तुम्हाला सांगतात. कसं दादा तुम्ही? एक मिनिट. बघा, ते सर तुम्हाला हा ना इथला पत्ता सांगतात. सर इथला पत्ता सांगा आपल्या सरांचा. इथला 24B, रूम नंबर 125, राजा बहादूर मेंशन, नेक्स्ट टू जॉली बार रेस्टॉरंट, BSC स्टॉक एक्सचेंज समोर. ओके, हे पण आपल्याकडे कार्ड आहे. साईटला मी कार्ड लावते. त्या कार्डमध्ये सुद्धा दादाचा पण पत्ता लिहिला आहे. आणि आपला इथला पण इथला पण पत्ता आहे. आणि फोन नंबर पण आहे. जर तुम्ही सरांना भेटायचं असेल, तुम्हाला काय तुमचं काय केसबद्दल काय असेल तर तुम्ही सांगू शकता. 1 नंबर केस आहेत. माझं बघा, बिना पैशाची माझी बेल करून दिली. मला एकही पैसा आम्ही मागितला नाही का. पण एक इन्सानच्या नात्याने मी त्यांना भेटा येते असं. तर आज पण त्यांना भेटा आली. रोज 2 दिवस झालं म्हणते येणे म्हणते, पण मला यायला टाईम भेटत नव्हता. पण आज टाईम काढून मी सरांना भेटा आले. पण सर इथल्या ऑफिसमध्ये आहेच नाही. तर सर दादरच्या ऑफिसमध्ये आहेत. तर आता कदाचित मी दादरमध्ये जाते, त्यांना भेटून येते. आणि तुम्हाला सरांसंग मी लाईव्ह चालू करते एकदम. ठीक आहे. तर चला, हा व्हिडिओ इथं संपवते. बाय बाय.